कुऱ्हाडीचं पात चकचकून मंद उजेड विक्रमच्या चेहऱ्यावर पडला. तुझ्या घरात आलोत का रे आम्ही? मग तू आमच्या घरावर कशी नजर टाकली? शांततेत कुणी जगूच देत नाही. मला तुला संपवावं लागणार बघ. महामाया निळावंती. पुढील भाग. प्राचीन गुहा. विक्रम कोड्यात होता. 400 वर्षापूर्वी मेलेल्या निळावंतीचे हे वंशज कसे असतील? की हे केवळ भक्त आहेत जे स्वतःला तिचे वंशज समजत आहेत? विक्रमच्या डोक्यातला भुंगा अस्वस्थ वळवळ करत होता. दोघे गुहा मार्गातून चालत वळत कधी सरपटत चालले होते यात वेळेचा अंदाज येत नव्हता. मी देवसरी गावात असं ऐकलं की निळावंतीला एक माणसाने मारून टाकलंय. हे खरं आहे का? विक्रम सरपटत बोलला. हो, बाजिंदा. त्यांनी मारला आईला. सेबियन झटकन बोलली. मग बाजिंदांनी निळावंतीला मारून टाकल्यानंतरही ती आता जिवंत कशी आहे? विक्रमच्या या प्रश्नावर उत्तर द्यायचं सेबीने टाळलं. विक्रमचा आवाज गुहेत घुमला. नक्की जिवंत आहे ना ती? की नुसती मूर्ती वगैरे आहे तिची? पुन्हा सेबियन उत्तर न देता गुहेतून पुढे पुढे सरकत राहिली. पण जर आता निळावंती जिवंत नसेल तर आनंदाला जिवंत करण्याचा काहीही उपयोग शिल्लक नव्हता. दुसरा पर्याय म्हणून त्याने असं ठरवलं होतं की इथून जिवंत सुटलो तर सरळ पुन्हा घैसासच्या पाण्यात राहणाऱ्या पूज्याकडे जायचं. त्याची सिद्धी बघता तो एखादी चमत्कार करू शकतो आणि असंही त्याला निळावंतीची पोथी साध्य झाली आहे असं घैसास म्हणाला होताच. तोच शेवटचा पर्याय होता. पण आता इथून जिवंत सुटणं गरजेचं होतं. या षोडशेने आपल्याला या गुहेत आणून तिच्या नरमांस भक्षक कुटुंबियांसोबत फडशा पाडायला आणलंय अशी ही शक्यता दिसत होती. विक्रमने पुढे चाल खेळली. हुशारीने प्रश्न टाकला. सेबी, तू मला निळावंतीचं दर्शन करायला तयार का झालीस? यात तुझा काय फायदा? सेबियन अचानक आलेल्या प्रश्नाने गोंधळली. फायदा? हो, तू मला तुमच्या घरात आणले. उद्या जर मी बाहेरच्या लोकांना इथला पत्ता सांगितला तर? किंवा त्या युरोपियन माणसालाही या गुहेत घेऊन आलो तर? एवढी मोठी रिस्क का घेतलीस तू? सेबियनला हा प्रश्न अपेक्षित नव्हता. तिने विक्रमला तिथे आणण्याची अनेक कारणे होती. त्यातलं सर्वात महत्वाचं कारण तिने सांगितलं. सर, मी जेव्हा नलूला जंगलात भेटले. हं? मी तिला तिचं नाव विचारलं. नंतर विचारलं, तू या जंगलात काय करते आहेस बाई? मग काय सांगितलं तिने? तिने उत्तर नाही दिलं. उलट तिनेच मला विचारलं की तू निळावंती आहेस का? मग तू काय म्हणालीस? मी सांगितलं मी नाहीये. मग ती म्हणाली, तू भूतभीत असशील तर प्लीज माझ्या पप्पांना काही करू नकोस. ते खूप दुखात आहे म्हणे. मी विचारले की काय झालं तुझ्या पप्पांना? काय उत्तर दिलं तिने मग? सांगितलं तिने की तुम्ही एक मेलेलं शरीर आणलंय सोबत. विक्रमला पुढे काय बोलावं कळेना. त्याच्या शरीराचं तापमान अचानक वाढलं. आतापर्यंत त्याने केलेला प्रवास आटापिटा इथवर येऊन संपला असं दिसू लागलं. आता ह्या गुहेत त्याच्यासोबत काहीही घडू शकणार होतं. म्हणून आणलं मी तुम्हाला इथे, तुमच्या मनाच्या शांतीसाठी. विक्रमने आपल्या बुटाने खालची दगडी जमीन घासली. तोंडावाटे बोलायचं टाळलं. त्याच्या शरीरातला रक्तप्रवाह वेगाने होऊ लागला. सत्य बाहेर पडलं होतं. या माझ्या मागे, सेबियन म्हणाली. एका चिंचोळ्या गुहामार्गात शिरली. चिंचोळी गुहा लांब लचक होती. तिथून ती थेट मोकळ्या जमिनीवर उघडली. सेबीने बाहेर उडी टाकली. वरती चांदणं पडलेलं आकाश आणि खाली जमिनीवर 8-10 गोलाकार झोपड्या होत्या. झोपड्यांवर उंच टोकदार झावळ्यांचं छत होतं. काही म्हाताऱ्या स्त्रिया घोळका करून बसलेल्या होत्या. विक्रमला समोर पाहताच
त्या म्हाताऱ्या स्त्रियांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांचा आकार बदलला. झोपड्यांच्या बाहेर काही पुरुषही बसले होते. लहान मुलं मशालीच्या उजेडात खेळत होती. कोणाच्याच अंगावर कमरेवर कपडे नव्हते. काही वृद्ध लोकांनी म्हणायला अंगावर जाड काळ्या काबळी घेतल्या होत्या. एकूण 30 लोक असतील. कदाचित झोपड्यांच्या आतही तेवढेच लोक असावेत असा अंदाज विक्रमला आला. सर्वांच्या डोईवरचे केस निळसर रंगात चमकत होते. स्त्री आणि पुरुष दोघांचे केस मानेपर्यंत लांब होते. विक्रमने आमचे गुहात राहत असतील अशी कल्पना केली होती. पण गुहेच्या पलीकडे हे लोक मोकळ्या जंगलात उघड्या आकाशाखाली राहत असतील असा कधी विचारही मनाला शिवला नव्हता. सेवियनने केसांना बांधून ठेवलेला रुमाल सोडून ठेवला. तिचेही केस निळसर रंगात चमकू लागले. विक्रम भान हरपून तिच्या केसाकडे पाहू लागला. सेबियन दप्तर काढत म्हणाली, जंगलाच्या ह्या भागात यायला एकच रस्ता आहे. ज्या गुहेतून आपण आलो तो सेफ आहे, म्हणून आमचा कबिला राहतो इथे. सर्व आमचे लोक विक्रमचं नखशिखांत निरीक्षण करत होते. विक्रमला एक विचित्र वास येऊ लागला. त्या वासाने त्याच्या मेंदूवर गुंगी चढू लागली आहे हे त्याला स्वतःला उमगलं. त्याच्या मागे कोणीतरी उंच व्यक्ती येऊन उभी राहिली. सेबी, आणलं का याला सुखरूप? गरजत्या आवाजात विचारणारी व्यक्ती होती यादव, सेबियनचा भाऊ. दादा, याचं नाव विक्रम विभूते. त्यांना आऊचं दर्शन करायचंय. दर्शन? आता दर्शन वरती जाऊन देवाचंच करायचंय. यादव हसला. यादवच्या मागे उभे असलेल्या 2 दणकट पोरांनी विक्रमचे हात पकडले. विक्रम झटपट करू लागला. त्याचे हात दोरीने बांधले गेले, पाय बांधले गेले. विक्रमला दोघांनी उचललं, झोपडीपासून दूर नेऊ लागले. आधीच्या म्हाताऱ्या चेहऱ्यावर पडलेल्या आठ्या कमी होऊ लागल्या. आतापर्यंत लहान झोपड्यांसमोर शांत बसलेली जनता यादवकडे बघू लागली. यादवच्या मागे मागे विक्रमला घेऊन 2 तरुण पोरं जात होती. सर्व आमचे ज्या नजरेने यादवकडे बघत होते त्यावरून यादव नक्कीच त्याचा पुढारी असावा असं कळत होतं. विक्रमला एका झाडाला बांधण्यात आलं. यादव सेबियनला म्हणाला, हा कुठं मिळाला? सकाळी कॉलेजला जाताना. सेबियन खाली पाहून बोलली. तिला विक्रमच्या नजरेला नजर भिडवता येत नव्हती. बरं झालं आणलं याला. तो गोरा पण टेंट करून राहत होता तामगिरीवर. त्याच्या अख्ख्या टेंटची जाळून राख केली मी. आता चिरडून येईल देवसरीत, मग त्याला पण इथे आत आणून टेंट सारखीच राख करतो. यादवच्या शब्दात सत्याचा गंध आणि होऊ शकणाऱ्या हिंसेचा वास होता. हे बघा, प्लीज मला जाऊ द्या. मला शेवटचं एक काम करायचंय. नंतर वाटल्यास मला मारा. विक्रमने हुशारी वापरत हात जोडले. एवढा हात घ्यायच्या प्रसंगातही विक्रम विभूतेची हिंमत खचली नव्हती. त्याला आनंदाच्या मृतदेहाकडे जायचं होतं. दुसरे पर्याय शोधायचे होते. त्याला जिवंत करून मगच मरायचं होतं. यादव चौड्यावर खाली बसला. हातात असलेली कुऱ्हाड फिरवत म्हणाला, आम्ही इथे शांतपणे राहतो, कोणाच्या अध्यात ना मध्यात. प्लीज मला जाऊ दे. कुऱ्हाडीचं पात चकचकून मंद उजेड विक्रमच्या चेहऱ्यावर पडला. तुझ्या घरात आलोत का रे आम्ही? मग तू आमच्या घरावर कशी नजर टाकली? शांततेत कुणी जगूच देत नाही. विक्रम यादवचा इरादा समजून घ्यायचा प्रयत्न करत होता. यादवने एक मोठा श्वास घेऊन चेहरा सरळ केला. हे बघ विभूते, तू चांगल्या घरचा वाटतोस, पण माफ कर. मला तुला संपवावं लागणार बघ. माझ्यावर माझ्या समंध कुटुंबाची जिम्मेदारी आहे. एवढ्या लोकांना सुरक्षित ठेवायचंय मला. तुझ्यासारख्या आमच्या घराचा पत्ता लागलेल्या 1-2 जणांना मारलं तर मला काहीच वाटणार नाही. माफ कर हा. तुला मरावं लागल.
यादवच्या डोक्यावरचे लांब निळे केस आता आधीसारखे सुंदर वाटत नव्हते. महामाया निळावंती पुढील भाग नियती आणि नियमन ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.